काही सबस्क्रायबरने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत पहिल्या पॉडकास्टमध्ये, सो त्यातला एक प्रश्न मी विचारतो. त्यांनी असं विचारलं की श्री स्वामी समर्थ जे आहेत तर यांनी कधी यज्ञ केलं नाही किंवा मग ते कधी यज्ञात नव्हते, तर मग तुम्ही काय यज्ञाला महत्त्व देताय किंवा मग यज्ञ म्हणजे काय असतं नेमकं? अच्छा, बघा, यज्ञ याबद्दल गीतेमध्ये फार चांगलं विवरण आहे, वर्णन म्हणू आपण. यज्ञ, दान, तप, व्रत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या शास्त्रविहित शुभकर्मांनाच आपण यज्ञ म्हणतो, असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. सेम तसंच माझं अजून एक सांगणं आहे की उपनिषद किंवा वेदांच्या मते काय तर अकर्तात्मक आणि आसक्तीरहित केलेले कोणतेही शुभकर्म हे यज्ञच आहेत. बरं, अकर्तात्मक म्हणजे की मी केला हा भाव न ठेवता किंवा मी होतो म्हणून झालं हा भाव न ठेवता, आणि शिवाय आसक्तीरहित म्हणजे कसं की मी कर्म करणार आहे, कर्म केल्यानंतर त्याच्या फळाची मी अपेक्षा करणार नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन हा श्लोक. सेम तसंच की मी आसक्ती कुठली ठेवणार नाही की मी हे केल्यानंतर याचे माझ्या इच्छेप्रमाणेच रिटर्न्स मिळाले पाहिजेत ही अपेक्षा न करता ओके कुठलेही शुभ कर्म केले तर त्याला यज्ञच म्हणतात. तर त्याला यज्ञच का म्हणतो आपण? तर कुठल्या गोष्टीची कामना आली नाही, आसक्ती रहित झालो. अकर्तात्मक म्हणजे अकर्ता म्हणजे करणारा मी नाही, परमात्मा आहे ही भावना आली म्हणजे इथे पूर्णतः अस्तित्व सर्व साक्षी भाव आला परमात्म्याचा. अच्छा, आणि त्यामुळे सगळं ऊर्जेचीच पातळी वाढत जाणार पूर्णपणे. आणि त्यातून म्हणजे अशा कर्मच असे असतील चांगले शुभ, आणि शुभ कर्मांमध्ये पण अहंकार नाही, तर त्यातून येणारे रिटर्न्स हे चांगलेच मोठे आणि बहुमूल्य असणार. तर यामध्ये हे रिटर्न्स हे खूप मोठे चांगले जे विश्व उद्धारक असू शकतात. आणि विश्व उद्धारक असल्या कारणाने ते काही विनाकारण तर नाही आहे, त्यामध्ये ऊर्जेचा साठा खूप मोठा, त्यामुळे त्याला यज्ञ आपण म्हणतो. यज्ञ म्हणजे नक्की काय आहे तर ऊर्जा कोणत्याही प्रकारची जी वाढलेली किंवा वाढत आहे त्याबद्दलचे अनेक उदाहरणं आहेत. की आता ज्यांनी विचारलं आहे की स्वामींनी कधी यज्ञ केला का, तर आता माझा एक छोटासा प्रश्न आहे, म्हणजे सगळ्यांनाच दर्शकांना सगळ्यांनाच प्रश्न आहे की ही गोष्ट तर नक्की आपण मानतोय की प्रभू श्रीराम किंवा श्रीकृष्ण या अवतारात देखील स्वामीच होते किंवा स्वामीच ते होते, ही तर नक्की गोष्ट आपण मानतोय. ठीक आहे, तर या गोष्टी तर नक्की आपल्याला माहिती आहे ते रामायणामध्ये दिलेल्या की दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर मग त्या लीला धारण केल्या, मग तो पायस ग्रहण केला, त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र आले, हे तर आपल्याला माहित आहे. दुसरी गोष्ट उत्तरकांड जे किंवा उत्तर जे आहे रामायण, उत्तरायण जे सुरू होतं त्यामध्ये उल्लेख येतो बघा की राम जेव्हा राजा होतो तेव्हा त्याने अश्वमेध यज्ञ केला. तर त्या यज्ञाला नक्की कोण बसला होता? रामच बसला होता. आणि मग त्यानंतर हे सगळं ते झालं, मग लव कुश यांच्याबरोबर युद्ध झालं वगैरे सगळं आपण माहिती आहे आपल्याला. दुसरा एक उल्लेख आहे कृष्णाचा की अर्जुन जो आहे त्याला गर्व झाला होता की तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. आणि त्यामुळे कृष्णाने एक लीला धारण केली होती. द्वारिकेला कृष्णाने यज्ञ ठेवला होता आणि तो द्वारकाधीश स्वतः असल्या कारणाने तो स्वतः त्या यज्ञाला बसला होता. तिकडे एक ब्राह्मण आला, मग तो म्हणाला की माझे 3 मुलं गेले आहेत, यमदूत घेऊन गेले, आता 4था मुलगा माझा आता जाईल, माझी बायको प्रसूतीमध्ये आहे, तर राजाचं आद्य कर्तव्य आहे की प्रजेला वाचवणं वगैरे हे सगळं. मग अर्जुनाला ते पटलं नाही की कृष्णाबद्दल अपशब्द त्याने वापरले, म्हणून अर्जुन म्हणाला की मी जातो वगैरे हे सगळं आहे प्रसंग. मग त्यानंतरचा ती प्रक्रिया खूप मोठी आहे म्हणजे या स्टोरीची, की मग अर्जुन नंतर जाऊन यमदूतांना पण तो काही हरवू शकला नाही किंवा तिकडे यमद्वार पण उघडू शकला नाही ब्रह्मास्त्र वापरून, पण इंद्राने त्याला अडवलं. कृष्णाने मग त्याला मदत केली. मग कृष्णाने त्याला दिव्य लोक सांगितले की यमलोक हे शेवट नाहीये, तर काही सगळेच आत्मे तिकडे जात नाहीत, काही आत्मे वरवरच्या लोकांमध्ये जातात. तर मग परमधाममध्ये कृष्ण त्याला जाऊन आणलं. मग सगळ्या त्या मुलांना तो घेऊन आला, मग 4 मुलं तो घेऊन आला. हा प्रसंग घडला त्यावेळेला कृष्ण काय करत होता? यज्ञ करत होता. तर जर कृष्ण म्हणजे ज्यांनी तो प्रश्न विचारलाय की स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये होते त्यांनी कधी यज्ञ केले का, तर हे तर आपण मान्य केलं की स्वतः स्वामी राम अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये ते स्वतः यज्ञ करत होते किंवा मार्गदर्शनाने होत होते, तेव्हा पण त्यांनी यज्ञाचा अपमान नाहीच केला. दुसरी गोष्ट आत्ताच आपण कलियुगातलं बोलू
श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या महाग्रंथाची सुरुवातच कशी होते, शंकर भट्ट नामक लेखक जे आहेत त्यांना म्हणजे ते जेव्हा मरुत्वमल्लाई पर्वताच्या इथे सुरुवात आहे, आजही तो पर्वत आहे तामिळनाडूमध्ये, मी जाऊन आलो तिकडे ते एका गुफेत गेले तर तिकडे एक साधू त्यांना भेटले ज्यांचे डोळे अतिशय दर्यार्द्र होते आणि स्नेहाळ नजरे ते बघत होते त्यांच्याकडे. आणि त्यांनी मग शंकर भट्टाला बसवलं आणि संकल्पाने अग्नी निर्माण केला आणि फळं प्रकट केली आणि त्या फळांची आहुती दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं पंचमहाभूतात्मक ही सृष्टी जी आहे यामध्ये दिवसेंदिवस मनुष्य कृतज्ञ होत चाललाय. देवतांकडनं आशीर्वाद प्राप्त करायचे पण देवतांना काही अर्पण करायचं नाही अशी त्याची प्रवृत्ती वाढली. याची इथून यज्ञापासूनच श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताची सुरुवात होते आणि त्यानंतर मात्र अनेक उल्लेख येतात. पंचमहायज्ञांबद्दल सांगितले त्याबद्दल मी सांगेलच. आणि स्वतः परमात्मा श्रीपाद स्वामी बोलतात की पंचमहाभूतात्मक या सृष्टीसाठी पंचमहायज्ञाची मी घोषणा करतो. किंवा पंचमहाभूतात्मक यज्ञाची मी घोषणा करतो. पृथ्वी यज्ञ झाला आहे, जलयज्ञ झाला आहे, अग्नियज्ञ आहे, आकाशयज्ञ आणि वायुयज्ञ आहे तो होईल. आणि मी आत्ता नामस्मरण महायज्ञाची घोषणा करतो असं त्यांनी स्पष्ट तेव्हा उल्लेख केला होता. ओके. म्हणजे ते यज्ञाचा तर कधी ते विरोध करत नव्हते. यामध्ये तर आपल्याला हे आढळून येतच. यज्ञाला उल्लेख आहेत तसे की सर्व प्रकारच्या यज्ञाचे ते पुरस्कर्ते होते. ते सर्व प्रकारच्या यज्ञाचा पुरस्कार करायचे, तिरस्कार नव्हते करत. तर ही गोष्ट तर आपल्याला क्लिअर होते. म्हणजे श्रीपाद स्वामी आहेत तेच नंतर नरसिंह सरस्वती म्हणून अवतरित झाले. त्या अवतारातही त्यांनी यज्ञाला तेवढा समान न्याय दिला. श्री स्वामी समर्थ देखील तेच होते. मग असं आपण कसं म्हणू शकतो की स्वामींनी कधी यज्ञ केला का नाही? तर ठीक आहे, स्वामींनी समजा स्वामी समर्थ अवतारात जर यज्ञ नसेल केला तर याबद्दल मी एकदा एक प्रश्न विचारला होता स्वामींना. तर त्यामध्ये मला त्यांनी सांगितलं की ते म्हणाले की असे काही नियम आहेत, जसं मी आपल्या एका मागील काही पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की स्वामी कोण आहेत तर श्री स्वामी समर्थ का म्हणतात तर त्यांचं नाव ॲक्च्युअली नरसिंह भान आहे. पण स्वामी, परमहंस, परिव्राजकाचार्य वगैरे अशी नाव आहेत, गिरी वगैरे. तर हे संन्यास घेतल्यानंतरचे पुढे किंवा मागे नाव लावलं जातं. तर असेही काही पंथ आहेत, काही संप्रदाय आहेत साधू संप्रदायांमध्ये की जे संन्यास ग्रहण केल्यानंतर अग्नीचा संपर्क कमीत कमी ठेवा असं त्यांना सांगितलं जातं. आजही आहेत. आता काही ठिकाणी हे पाळत असतील, काही नसतील, माहीत नाही. परमात्मा स्वामींनी सांगितलेलं मी सांगतो की ह्यामागचं कारण काय आहे. तर तुम्ही जर संन्यास ग्रहण करताय याचा अर्थ असा होतो की ही संपूर्ण सृष्टी माया आहे, हे तुम्ही कन्फर्म ठेवलेलं आहे तुमच्या माइंडमध्ये की ही संपूर्ण सृष्टी माया आहे आणि उरलंय काय आहे तर फक्त मी आणि माझा परमात्मा. आणि हे द्विजत्व पण मला सोडून द्यायचंय आणि मला आता एक होऊन जायचंय. म्हणजे हा भाव द्विजभाव ठेवायचाच नाही, आता मला एक होऊन जायचंय. या संकल्पाने तुम्ही संन्यास ग्रहण केलाय. तर संन्यास ग्रहण केला असेलच तर तुम्ही सुखामध्ये का अडकता असं स्वामी म्हणतात. तर कुठल्याही प्रकारच्या अग्नीच्या संपर्कात राहणे म्हणजे फॉर एक्झाम्पल शेकोटी घेणे, तर अग्नीच्या ऊर्जेमध्ये किंवा त्याची ऊब आपण स्वतः जवळ घेणे, तर याला देखील एक सुखानुभूती म्हणतात. तर ती सुखानुभूती देखील संन्यासाने घेऊ नये असं परमात्मा स्वामी म्हणतात. तर त्यामुळे ते म्हणतात समजा असं पण आहे की समजा काही ठिकाणी यज्ञ करतात, यज्ञापुरतं तुम्ही तिकडे काही साधू लोक यज्ञ करत असतील ठीक आहे, पण कॉन्स्टंट अग्नी प्रज्वलित केले आणि त्याच्या संपर्कात राहतात तर असं होत नाही. आता ह्याबद्दल मला परमात्मा स्वामींनी सांगितलेलं म्हणून सांगतो. म्हणून स्वामींनी यज्ञ नाही केलाय. आता तुम्हाला ज्यांनी कोणी प्रश्न विचारला त्यांनी कदाचित यावरनं विचारला असावा की सायुज्यतेच्या व्हिडिओमध्ये स्वामी दिसत आहेत, त्यामुळे त्यांनी कदाचित तो व्हिडिओ त्याबद्दल बोलले असावे. तर यामध्ये तर हे तर क्लिअर आहे की यज्ञ ऍक्च्युली मी करत होतो, माझ्याकडून परमात्मा स्वामी फक्त घडवून आणत होते, ते करून आणत होते. आणि त्यामध्ये स्वामींनी दर्शन देत होते हे मलाही माहित नव्हतं. पण ज्या भाग्यवान त्या मुलाने बघितलं आणि त्याने जे शूटिंग घेतलं त्याने त्यामध्ये कैद करून ठेवलं, ही देखील परमात्मा स्वामींची लीला म्हणू आपण. तर हे सगळ्यात आढळतच.